हॅलो एव्हरीवन. यापूर्वीच आपण प्रत्यक्ष प्रमाण निरूपण हा चॅप्टर पाहिला. आता त्याच्याच पुढचा इंद्रिय विवेचन हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. प्रत्यक्ष प्रमाण हा चॅप्टर खूप मोठा होता, त्या मानाने इंद्रिय विवेचन हा खूप छोटा चॅप्टर आहे आणि याच्यातून क्वेश्चन जरी आला तरी इंद्रिय पंचक यावर क्वेश्चन येतो. नंतर याचं इंद्रिय शब्दाचा अर्थ आणि त्याची डेफिनेशन यावर क्वेश्चन येऊ शकतो किंवा MCQ टाईप क्वेश्चन येतो. तर आता आपण हा चॅप्टर स्टार्ट करूया. इंद्रिय विवेचन. इंद्रिय विवेचनमध्ये इंद्रिय या शब्दाचा अर्थ काय आहे याचा हा श्लोक दिलेला आहे. इंद्रः प्राणतस्य लिंगम इंद्रियम. पहिली गोष्ट तर लिंग म्हणजेच लक्षण. प्राणाच्या लिंगाला इंद्रिय असे म्हणतात, म्हणजेच प्राणाच्या लक्षणाला इंद्रिय असे म्हणतात. म्हणजे आपण जिवंत आहे, आपला प्राण याच्यामध्ये काहीतरी लक्षण आहेत, म्हणजेच आपण श्वास घेतोय, नंतर आपल्या त्वचेला सेन्स समजतोय, बाहेरचा स्पर्श समजतोय, नंतर आपले चक्षुरेंद्रियाने आपण पाहतोय, म्हणजेच प्रत्येक इंद्रिय त्याचं काहीतरी काम करते, त्याचं काहीतरी लक्षण दाखवते, म्हणजे आपण जिवंत आहोत हे लक्षण दाखवते आणि यालाच इंद्रिय असे म्हणतात. म्हणजेच प्राणाच्या लिंगाला इंद्रिय असे म्हणतात. त्याचाच हा श्लोक आहे. जेवढे मी श्लोक देते ते इम्पॉर्टंटच असतात आणि तेवढेच तुम्हाला लर्न करायचे असतात किंवा पाठ करायचे असतात. तर जे श्लोक मी देईल तेवढेच तुम्ही पाठ करून ठेवा. इथे इंद्रिय शब्दाचा अर्थ काय आहे? इंद्रः प्राणतस्य लिंगम इंद्रियम. हा श्लोक इम्पॉर्टंट आहे, हा पाठ करायचा आहे. नंतर खाली मी एक लिंक दिलेली आहे, BMS आयुर्वेदा मॅजिक, हा आपल्या चॅनलची लिंक आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच या नोट्स जर आवडल्या असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आताच आपण इंद्रिय या शब्दाचा अर्थ पाहिला, तर आता इथे आपण त्याचं लक्षण पाहणार आहोत आणि याला मी IMP म्हणजे इम्पॉर्टंट लिहिलेलं आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे, ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. SCQ टाईप क्वेश्चनमध्ये आधी हे लक्षण विचारतात, इंद्रिय लक्षक, आणि नंतर विचारतात की इंद्रिय पंचक एक्सप्लेन करा. त्यामुळे हा श्लोक पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या खालीच मी ट्रिक दिलेली आहे की हा कसा लक्षात ठेवायचा. तर श्लोक आहे, इंद्रियम इंद्रलिंगम इंद्रदृष्टम इंद्रसृष्टम इंद्रजुष्टम इंद्रदत्तम इति वा. सगळीकडे इंद्र हे कॉमन आहे. फक्त पुढे काय आहे? पहिल्यांदा लिंग, नंतर दृष्ट, नंतर सृष्ट, नंतर जुष्ट आणि नंतर लास्टला दत्त. हे 5 पॉईंट आहेत. तर हे लक्षात कसे ठेवायचे म्हणजे आपला श्लोक पण लक्षात राहील यासाठी मी ट्रिक बनवलेली आहे. लाल दीपक से जलता दीप ही ट्रिक आहे. लाल दीपक से जलता दीप म्हणजे LDSJD. याच्यामध्ये लालसाठी L दिलेला आहे, दीपकसाठी D, स साठी S, से साठी S, जलतासाठी J आणि दीपसाठी D. तर हे कसं लक्षात ठेवायचे? लाल दीपक से जलता दीप म्हणजेच लिंग, दृष्ट, L पासून लिंग, D पासून दृष्ट, S पासून सृष्ट, J पासून जुष्ट आणि D पासून दत्त. आता प्रत्येकाचा अर्थ काय आहे? लिंग म्हणजे लक्षण, म्हणजे तो जिवंत आहे हे आपल्याला त्याचं एक लक्षण दर्शवतं. दृष्ट म्हणजे पाहणे किंवा बघणे, सृष्ट म्हणजे निर्माण करणे, त्यामुळे सृष्टी ही निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याला सृष्टी नाव दिले. याचाच अर्थ सृष्ट म्हणजे निर्माण करणे. जलतासाठी जुष्ट म्हणजे युक्त होणे, कोणत्याही गोष्टीने युक्त असणे, त्यालाच म्हणतात जुष्ट. नंतर दीप पासून दत्त म्हणजे देणे, कोणतीही गोष्ट देण्याची क्रिया घडते त्यावेळेस त्याला दत्त असे म्हणतात. म्हणजे एवढे सगळे लक्षणं जर त्याच्यामध्ये असतील तर त्याला इंद्रिय लक्षण म्हणतात. म्हणजे बघणे, लक्षण, बघणे, निर्माण करणे, युक्त होणे किंवा देणे, या सर्व गोष्टी असतील. आणि इतिवा म्हणजे इत्यादी, यांना काय म्हणतात? इंद्रिय लक्षण असे म्हणतात. आणि यासाठी हा श्लोक लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक बनवलेली आहे, लाल दीपक से जलता दीप. म्हणून तुम्ही प्रत्येकाची स्टार्टिंग घेतली LDSJD यापासून पुढचा शब्द तयार करू शकता. लिंग, दृष्ट, सृष्ट, जुष्ट आणि दत्त. आणि प्रत्येक श्लोकमध्ये प्रत्येकाच्या स्टार्टिंगला इंद्र हा शब्द कॉमन आहे तो लावायचा आहे. म्हणजे इंद्रियम हा ते इंद्रियाचं लक्षण आहे त्यामुळे इंद्रियम हा शब्द घेतला. पुन्हा इंद्रियच्या पुढचं काय आहे? लिंग. मग इंद्रलिंगम, इंद्रदृष्टम, इंद्रसृष्टम, इंद्रजुष्टम, इंद्रदत्तम आणि इत्यादीसाठी इति वा. हे इंद्रिय याचं लक्षण आहे आणि ते लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे, लाल दीपक से जलता दीप. थँक्यू. आतापर्यंत आपण इंद्रिय शब्दाचा अर्थ पाहिला, नंतर त्याचं लक्षण पाहिलं. आता आपण त्याचे प्रकार आणि संख्या पाहणार आहोत. तर इंद्रिय हे 3 प्रकारचे असतात. एक ज्ञानेंद्रिय, दुसरे कर्मेंद्रिय आणि तिसरं उभयेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन, ज्याने आपल्याला सेन्स होतो. कर्मेंद्रिय म्हणजे जे कर्म करतात, कुठलीही क्रिया करतात, असे
त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. आणि उभयेंद्रिय म्हणजे दोन्ही कामे करतात, ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे, त्याला उभयेंद्रिय म्हणतात. तर ज्ञानेंद्रिय हे 5 आहेत, कर्मेंद्रिय पण 5 आहेत आणि उभयेंद्रिय म्हणजेच मन हे 1 आहे. असे म्हणून एकूण किती 11 इंद्रिय यांची संख्या आहे. म्हणजे प्रकार आहेत 3 आणि संख्या आहे 11. तर खाली मी BMS आयुर्वेदा मॅजिक ह्या चॅनलची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आवडत असेल, या माझ्या हँड रिटन नोट्स आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. आणि तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलवर मी ह्या नोट्स अपलोड करते, तर तिथे तुम्हाला अवेलेबल होईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा. आत्ताच आपण पाहिलं पंच ज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रिय असे 3 प्रकार आहेत. तर त्यातील पहिला प्रकार पंचज्ञानेंद्रिय हे आपण पाहूया. इथे श्लोक दिलेला आहे, तत्र चक्षुः श्रोत्रम घ्राणम रसनम स्पर्शनम इति पंचज्ञानेंद्रियाणी. म्हणजेच काय, तर हा श्लोक दिलेला आहे, याच्यामध्ये प्रत्येकी एक ज्ञानेंद्रिय आणि असे एकूण 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत. त्यांचा हा श्लोक आहे. पहिलं चक्षु म्हणजेच नेत्र, दुसरा श्रोत्र म्हणजेच कर्ण, तिसरा घ्राण म्हणजेच नासा किंवा नोज, आणि चौथा रसना म्हणजे जिव्हा टंग, आणि 5वा स्पर्श किंवा त्वचा. त्याच्यामध्ये डॅश द्यायची राहून गेलेली आहे. तर हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे, हा लर्न करायचा आहे. हा पंचज्ञानेंद्रिय सांगणारा श्लोक आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. याच्यात फक्त बेसिक सांगितलेले आहेत की पंचज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत. तर चक्षु, श्रोत्र, घ्राण, रसना आणि स्पर्श किंवा त्वचा हे काय आहेत, एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता आपण प्रत्येक पंचज्ञानेंद्रिय 5 पाहिली. आता प्रत्येकी एक ज्ञानेंद्रियाला डिटेलमध्ये पाहूया. पहिला आहे चक्षु. चक्षु म्हणजे चक्षुरेंद्रिय, हे इंद्रिय. आता इथे श्लोक दिलेला आहे, रूपोपलब्धी साधनम इंद्रियम चक्षुः. सगळी इन्फॉर्मेशन ही श्लोकामध्येच असते. रूप म्हणजे कुठल्याही गोष्टीचं रूप पाहणं, यासाठी कुठलं साधन इम्पॉर्टंट आहे, म्हणजेच कुठलं एक त्यांच्यामध्ये कनेक्शन करणारे की ज्याने आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल, म्हणजेच साधन, ते कोण आहे, चक्षु. हा श्लोकाचा मीनिंग आहे. नंतर खाली दिले, ज्या ज्ञानेंद्रियाने रूपाचे ग्रहण होते त्याला चक्षुरेंद्रिय असे म्हणतात. म्हणजे ज्या एखाद्या साधनाने आपल्याला काहीतरी ज्ञान होते, म्हणजे कशाचं, रूपाचं ज्ञान होते, त्याला चक्षुरेंद्रिय असे म्हणतात. म्हणजे असे एक इंद्रिय ज्याने रूप या विषयाचं ग्रहण होते, याची इन्फॉर्मेशन त्याला भेटते, त्या इंद्रियाला चक्षुरेंद्रिय असे म्हणतात. त्याचं स्थान दिलेलं आहे, म्हणजे ते कुठे स्थित आहे, नेत्रामधील कनिनिकेच्या अग्रभागी. आपले नेत्र म्हणजे चक्षु, याच्या आतमध्ये एक कनिनिका असते, त्याच्याच अग्रभागी म्हणजे समोरच्या भागाला याचं स्थान आहे. थोडक्यात नेत्र हे स्थान बोललं तरी चालेल. उत्पत्ती 3 लोकांनी सांगितलेले. पहिलं सांख्यानुसार, दुसरं वैशेषिकांनुसार आणि तिसरं आयुर्वेदानुसार. आता ही उत्पत्ती आपण आधी पाहून घेणार, संख्यांनी कशी सांगितलेली, वैशेषिकांनी कशी सांगितलेली आणि आयुर्वेद लोकांनी कशी सांगितली होती, हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि मग प्रत्येकाची आपल्याला समजून जाईल की उत्पत्ती कशी आहे. आता जेव्हा आपण फर्स्ट पेपरचा 2nd चॅप्टर पाहतो, दर्शन या चॅप्टरमध्ये प्रत्येकाने सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे वेगवेगळ्या म्हणजे दर्शनकारांनी सांगितलेलं आहे. जसे की पहिला सांख्य यांनी सृष्टी उत्पत्ती क्रम कसा सांगितलेला आहे, आणि त्याच्यातच त्यांनी इंद्रियांचं उत्पत्ती कशी झाली किंवा इंद्रिय कसे उत्पन्न झाले हे सांगितलेलं आहे. त्याची एवढी डिटेलमध्ये पण नाही, पण एक वरून आपण इन्फॉर्मेशन पाहून घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल की इंद्रियांची उत्पत्ती कशी झाली. तर याचं डिटेल इन्फॉर्मेशन दर्शन या चॅप्टरमध्ये पाहता येईल. त्याचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलला आपल्या जाऊन नक्की पहा. तर इथे काय दिलेलं आहे, प्रकृती प्लस पुरुष, प्रकृती आणि पुरुष ह्यांच्यापासून काय बनतं, महतपासून अहंकार, आणि अहंकारापासून सात्विक, राजसिक आणि तामसिक हे बनतात. आणि सात्विक आणि राजसिक हे मिळून म्हणजे सात्विक, आणि याला मदत कोण करतं, राजसिक हे दोघांपासून काय बनतात, एकादश इंद्रिये तयार होतात. एकादश म्हणजे 11 इंद्रिये. मग त्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि एक उभयेंद्रिये असे तयार होतात. तर ही दर्शनकारांनी सांगितलेली उत्पत्ती क्रम आहे, सृष्टी उत्पत्ती क्रम आहे, आणि त्याच्यातच आपल्याला एकादश इंद्रिये कसे उत्पन्न होतात हे समजतं. आणि आपल्याला इथं फक्त इंद्रियांविषयी इन्फॉर्मेशन पाहत आहोत आपण या चॅप्टरमध्ये, म्हणून आपल्याला इथपर्यंतच माहिती पाहिजे की एकादश इंद्रिय कसे उत्पन्न झाले. तर सात्विक आणि राजसिक या दोघांपासून एकादश इंद्रिये तयार झाले. तर प्रत्येक इंद्रियांची सांख्यदर्शनानुसार उत्पत्ती ही सेमच असणारे सात्विक आणि राजसिकनुसार.
आता नंतर आपण दुसऱ्या दर्शनकारांनी त्याची उत्पत्ती कशी सांगितली हे पाहूया। आता दुसरी आपण सृष्टी उत्पत्ती क्रम किंवा वेगवेगळे सेन्स ऑर्गन कसे उत्पन्न झाले ते आपण दुसऱ्या म्हणजेच वैशेषिकांनुसार पाहणार आहोत। तर आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये किंवा जिथे पण पंचमहाभूतांचा संबंध आलेला आहे तिथं आपण पंचमहाभूतांना कसं पाठ केलेलं आहे किंवा कसं लक्षात ठेवलेलं आहे, तर ही ट्रिक आहे AVTJP यावरून आपण लक्षात ठेवलेलं आहे। मग आपण AVTJP हे आपलं आधीच लक्षात आहे। तर A वरून आकाश म्हणजेच पोकळी, मग कानामध्ये काय असते, पोकळी असते, त्यामुळे आपल्याला श्रोत्र हे लक्षात राहणार आहे। फी म्हणजे काय, वायू काय आहे, त्याने आपल्याला स्पर्श जाणवतो, त्यामुळे त्वक म्हणजे त्वचा। तिसरा आहे टी म्हणजे तेज, तर आपल्या नेत्रामध्ये तेज हे महाभूत असतं, म्हणजे तेजपासून चक्षु म्हणजेच डोळे तयार होतात। जे म्हणजेच काय, जलपासून जिव्हा कशी आर्द्र ओलसर असते, म्हणजे जलपासून जिव्हा तयार होते। पी लास्ट काय आहे, पी म्हणजे पृथ्वी ही जड असते, तसंच त्याचा गुण आहे गंध, त्यामुळे घ्राण म्हणजे नासा किंवा नाक हे कशामुळे बनतं, तर त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचं अधिक्य असतं। हे आपल्याला माहिती आहे, हे जनरल नॉलेज। परंतु प्रत्येक सेन्स ऑर्गन म्हणजे श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, घ्राण हे त्यांच्या महाभूतांच्या परमाणूंपासून उत्पन्न होतात। म्हणजे त्वक हे वायू परमाणूपासून उत्पन्न होतं, चक्षु हे तेज परमाणूपासून, जिव्हा हे जल याच्या परमाणूंपासून, आणि घ्राण हे पृथ्वीच्या परमाणू म्हणजेच काय, एक छोटासा कण, त्याच्यापासून काय तयार होतं, त्वक, चक्षु, जिव्हा आणि घ्राण। परंतु मी इथे एला सर्कल केलेला आहे म्हणजे आकाश, कारण आकाश याचे परमाणू नसतात, त्यामुळे श्रोत्र हे फक्त आकाश यापासून तयार होतं असं म्हटलं तरी चालेल, कारण आकाशाचे परमाणू प्रेझेंट नसतात। बाकी त्वक, चक्षु, जिव्हा, घ्राण हे आपापल्या पंचमहाभूतांच्या परमाणूंपासून तयार होतात। हे वैशेषिकांनुसार झालं। वैशेषिकांनी काय सांगितले, प्रत्येक ऑर्गन किंवा प्रत्येक गोष्ट ही परमाणूंपासून तयार झालेली आहे। आता पुढील पाहूया तिसरं दर्शनकारांनी काय सांगितलेलं आहे। तिसरं आता आयुर्वेदानुसार आयुर्वेदाने काय सांगितलं, कुठलीही गोष्ट ही पंचमहाभूतांनी बनलेली असते, म्हणजे सर्व द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन अर्थे, म्हणजे कुठलीही गोष्ट या सृष्टीवरील ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे। परंतु कोणत्या गोष्टीमध्ये काही महाभूतांचं अधिक्य असतं, त्यामुळे त्याला त्या महाभूताने तयार झालेलं आहे किंवा त्याचं अधिक्य आहे असं म्हटलं जातं। थोडक्यात तेज याच्यामध्ये म्हणजेच चक्षु याच्यामध्ये पण चक्षु हा म्हणजे नेत्र हा पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये पंचमहाभूतांपैकी म्हणजे AVTJP याच्यापैकी नेत्रामध्ये तेज या महाभूताचे अधिक्य आहे। तसंच कुठलंही आता दुसरं घेतलं त्वक, तर त्याच्यामध्ये पंचमहाभूत तर आहेच, प्लस त्याच्यामध्ये काय येणार, यापैकी AVTJP पैकी काय येणार, वायू याचे काय आहे अधिक्य, त्यामुळे पुढे लिहिलेले मी अधिक्याने AVTJP यापैकी कुठल्याही महाभूताचं अधिक्य असू शकतं। म्हणजे आयुर्वेदानुसार काय आहे, तर पंचमहाभूत प्लस AVTJP यामधील एखादं महाभूताचं अधिक्य, त्यामुळेच पुढे मी लिहिले अधिक्याने, अशी ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रियाची उत्पत्ती होते। आता आपण हे सगळं पाहिलं। आता फॉर एक्झाम्पल आपण एखादं पाहूया चक्षु, ते पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया की त्यानुसार प्रत्येकानुसार आपण पाहणार, सांख्यनुसार, आयुर्वेदानुसार, तसंच परमाणू कोणी सांगितले होते, वैशेषिकांनी, त्यांच्यानुसार कशी त्याची उत्पत्ती होते हे आपण डिटेलमध्ये पाहूया। आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊया। हे एक्झाम्पल चक्षुचं दिलेलं आहे, यासारखीच सगळ्यांची उत्पत्ती लिहायची आहे। इथे मी चक्षु उदाहरण घेतलेले, त्याची उत्पत्ती सांगितले सांख्यनुसार, वैशेषिकानुसार आणि आयुर्वेदानुसार। मी हे एक एक्झाम्पल सांगते आणि बाकी जे राहिलेले आहेत ज्ञानेंद्रियापैकी हे चक्षु झालं, बाकी 4 कुठले आहेत, पुन्हा नासा किंवा त्याला घ्राण म्हणतात, पुन्हा श्रोत्र, त्वक, जिव्हा यांचं तुम्ही तुमच्या मनाने तयार करायचं आहे। इथे फक्त मी एकाचंच एक्झाम्पल दिलेलं आहे चक्षु, ते आपण पाहूया। सांख्यानुसार काय, सात्विक प्लस राजस अहंकारापासून चक्षुरेंद्रियाची उत्पत्ती होते। आपण हे पाहिले, पूर्ण चार्ट पाहिलेला होता की सात्विक आणि राजसिक यांपासून एकादश इंद्रिय बनतात आणि त्यामध्येच ज्ञानेंद्रिय पण येतात एकादश इंद्रियमध्ये। म्हणून चक्षु हे इंद्रिय कशापासून तयार झालेलं आहे, कशापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे, सात्विक प्लस राजस अहंकारापासून। मग प्रत्येक
ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती सेमच येणार आहे, सात्विक प्लस राजस अहंकारापासून. चक्षुरेंद्रिय असेल तर चक्षुरेंद्रियाची उत्पत्ती, घ्राण असेल तर घ्राणेंद्रियाची उत्पत्ती, त्वक असेल तर त्वकेंद्रियाची उत्पत्ती सेम येणार आहे सगळ्यांसाठी. दुसरं आहे वैशेषिकांनुसार. तर वैशेषिकांनी काय सांगितलेलं आहे, कुठल्याही वस्तूची किंवा कुठल्याही ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती ही परमाणूंपासून त्याची उत्पत्ती होते. म्हणजेच वैशेषिकांनी काय सांगितले, परंतु त्या पंचमहाभूतांच्या परमाणूंपासून. म्हणजेच चक्षु जर असेल तर इथे काय येणार, तेज महाभूतापासून किंवा तेज महाभूताच्या परमाणूंपासून चक्षुरेंद्रियाची उत्पत्ती होते. फक्त त्यांनी आकाश या महाभूताचे परमाणू सांगितले नाहीत, का आकाश या महाभूताला परमाणू नसतात असं वैशेषिकांनी सांगितलेलं आहे. मग इथे आपण चक्षुचं एक्झाम्पल घेतले, म्हणजे इथे तेज महाभूताच्या परमाणूंपासून चक्षुरेंद्रियाची उत्पत्ती होते. आणि तिसरं आयुर्वेदानुसार. तर आयुर्वेदांनी काय सांगितलेलं आहे, कुठल्याही ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती कशी होते, तर पंचमहाभूतांपासून त्याची उत्पत्ती होते. आपल्याला माहिती आहे आयुर्वेदाने काय सांगितले, सर्व द्रव्यम पंचभौतिकम अस्मिन् अर्थे. म्हणजे कुठलेही द्रव्य, कुठलीही गोष्ट ही पंचमहाभूतांपासून तयार होते. परंतु त्या पंचमहाभूतामध्ये कुठल्या तरी एका महाभूताचं काय असतं, अधिक्य असतं. जर आपण इथे उदाहरण पाहतोय चक्षुचं, तर याच्यामध्ये तेज महाभूताचं अधिक्य असणार आहे. आणि इथे दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण घ्राण, तर याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचं अधिक्य असणार आहे. म्हणून याला काय दिलेलं आहे आयुर्वेदानुसार, पंचमहाभूतापासून तेज महाभूताच्या अधिक्याने चक्षुरेंद्रियाची उत्पत्ती झाली आहे. म्हणजेच पंचमहाभूतापासून प्लस त्याच्यात काय जास्त आहे, म्हणजे कोणाचं अधिक आहे, कुठल्या महाभूताचं, तेज महाभूताच्या अधिक्याने चक्षुरेंद्रियाची उत्पत्ती झाली आहे. अशा प्रकारे सांख्यनुसार, वैशेषिकानुसार आणि आयुर्वेदानुसार आपण प्रत्येक ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती पाहणार आहोत. इथे फक्त मी एकच एक्झाम्पल दिले, बाकी जे 4 एक्झाम्पल आहे ते तुम्ही तयार करायचे आहेत. सेमच आहे, सात्विक प्लस राजस अहंकारापासून सांख्यांनी सांगितलेले आहे, वैशेषिकांनी त्या महाभूताच्या परमाणूंपासून सांगितलेले आहे आणि आयुर्वेदांनी पंचमहाभूतापासून सांगितलेले आहे. फक्त कोणतं महाभूत त्याच्यात प्रेझेंट आहे किंवा त्याचं अधिक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइड पाहूया. आता आपण सगळे ज्ञानेंद्रिय पाहत आहोत, म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिय. त्यांच्यापैकी आपण पहिलं चक्षु पाहिलं, नंतर त्याची उत्पत्तीमुळे आपण सगळे उत्पत्तीक्रम डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. आणि आता दुसरं काय आहे, ज्ञानेंद्रिय श्रोत्र, त्याला श्रोत्रेंद्रिय असे पण म्हणतात. त्याची डेफिनेशन काय आहे, म्हणजे श्लोक काय आहे, शब्दोपलब्धी साधनम इंद्रियम श्रोत्रम. हे लक्षात ठेवायचं आहे श्लोक. मी जेवढे श्लोक देते तेवढेच लक्षात ठेवायचे आहेत किंवा तेच लर्न करायचे आहेत, पाठ करायचे आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत. आता याचा श्लोकाचा मिनिंग काय दिलेला आहे, ज्या ज्ञानेंद्रियाद्वारे शब्दाचे ग्रहण होते त्याला श्रोत्रेंद्रिय असे म्हणतात. म्हणजे असं एखादं इंद्रिय ज्याने शब्द या विषयाचं ग्रहण होतं त्याला काय म्हणतात, श्रोत्रेंद्रिय असे म्हणतात. याचं स्थान कुठे, कर्ण किती असतात, 2, म्हणजेच कान. याने आपण कशाचं ग्रहण करतो, शब्दाचं ग्रहण करतो. तेच श्लोकामध्ये दिले, शब्द उपलब्धी म्हणजे शब्दाची उपलब्धी हे कुठल्या साधनाने होते किंवा कुठल्या इंद्रियाने होते, त्या इंद्रियाला श्रोत्र असे म्हणतात. म्हणून हा श्लोक इम्पॉर्टंट आहे. श्रोत्र म्हटलं की शब्दोपलब्धी साधनम इंद्रियम श्रोत्रम. त्याचं स्थान आहे कर्ण. आणि खाली दिलेले आहे BMS आयुर्वेदा मॅजिक, ही लिंक. हा आपला चॅनल आहे, तर तुम्ही याला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक शेअर आणि आपल्या फ्रेंड्सला पण सांगायचं आहे सबस्क्राईब करायला. आणि या नोट्स जर आवडत असतील किंवा छान वाटत असतील तुम्हाला, कारण या डेकोरेटिव्ह बनवले आहेत, तसेच कलरफुल बनवलेले आहेत, कारण हे अट्रॅक्टिव्ह वाटावं, बोर नाही हो अभ्यास करताना, त्यासाठी. आणि या जर नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचं आहे. तसेच लास्ट पॉइंट आहे उत्पत्ती. तर उत्पत्ती 3 प्रकारे पाहतो आपण, एक सांख्य दर्शनानुसार, दुसरी वैशेषिक दर्शनानुसार आणि तिसरी आयुर्वेदानुसार. तर इथे पण सेम असणार आहे, फक्त श्रोत्र म्हटल्यानंतर कुठलं महाभूत, आकाश. तर सांख्यनुसार तर सेम येणार, सात्विक आणि राजस अहंकारापासून. दुसरं वैशेषिक मध्ये काय येणार, आकाश महाभूतापासून, कारण आकाश याचे परमाणू नसतात. नंतर तिसरं काय येणार, आयुर्वेदानुसार. आयुर्वेदाने काय सांगितलेले, पंचमहाभूतांपासून ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती होते, परंतु कोणत्या तरी एका महाभूताच्या अधिकाने. तर इथं कुठलं महाभूत येणार आहे, आकाश हे महाभूत येणार आहे, कारण कानामध्ये पोकळी असते, पोकळी म्हटलं की तिथे आकाश हे पंचमहाभूतापैकी एक महाभूत येणार आहे. तर उत्पत्ती इथे मी दिलेली नाहीये, कारण मी आधी शिकवलं डिटेलमध्ये. बाकी उत्पत्ती बाकी इंद्रियांच्या तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायच्या आहेत, म्हणून मी फक्त उत्पत्तीसाठी सेम असे लिहिणार आहे. बाकी नेक्स्ट स्लाइड पण मध्ये पण तुम्ही पाहू शकता, उत्पत्ती सेम लिहिणार, बाकी ती उत्पत्ती कशी आणि ती तुमच्या मनाने तुम्ही टाकणार आहात. आता तिसरे इंद्रिय आहे घ्राण. घ्राण म्हणजे नाक किंवा नासा, यालाच घ्राणेंद्रिय पण म्हणतात.
इथे श्लोक दिलेला आहे, गंधोपलब्धी साधनम इंद्रियम घ्राणम नासाग्रवर्ती. श्लोकमध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते, जसे की गंधोपलब्धी म्हणजे गंधाची उपलब्धी ज्या इंद्रियाने होते त्याला घ्राण असे म्हणतात आणि ह्याचं स्थान कुठं आहे, नासाग्रवर्ती म्हणजे नासाच्या अग्रभागी. ठीक आहे, म्हणजे पुढे, नाकाच्या पुढे टोकाला म्हणजेच नासाग्रवर्ती. ज्या ज्ञानेंद्रियाने गंधाचे ग्रहण होते त्याला घ्राणेंद्रिय असे म्हणतात. म्हणजे असे इंद्रिय ज्याने आपल्याला गंध समजतो, म्हणजे वेगवेगळा स्मेल समजतो, सुगंध समजतो, दुर्गंध समजतो, हे कुठल्या इंद्रियाने समजतं त्याला घ्राणेंद्रिय असे म्हणतात. आणि याचं स्थान काय आहे, नासा. आणि हा जो श्लोक दिलेला आहे तो इम्पॉर्टंट आहे, तर तो लर्न करायचा आहे. नंतर दिलेली आहे उत्पत्ती सेम, म्हणजे मी उत्पत्ती सांगितलेली आहे एकाची, चक्षुची, बाकी सगळ्यांची, बाकी इंद्रियांची तुम्ही स्वतः कंप्लीट करायची आहे. जसं की 3 प्रकारे आपण त्याची उत्पत्ती पाहतो. सांख्यांनी काय सांगितलेली आहे, वैशेषिकांनी काय सांगितलेली आहे आणि नंतर आयुर्वेदाने काय सांगितलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइड पाहूया. आता आपण चौथे इंद्रिय जिव्हा हे पाहणार आहोत. जिव्हा म्हणजेच काय, टंग. आता श्लोक दिलेला आहे, रसोपलब्धी साधनम इंद्रियम रसनम जिव्हाग्रवर्ती. म्हणजेच काय, या श्लोकामध्ये सगळी डिटेल इन्फॉर्मेशन असते. रसोपलब्धी म्हणजे रस याची उपलब्धी ज्या साधनाने किंवा ज्या इंद्रियाने होते त्याला, त्या इंद्रियाला काय म्हणतात, रसनम किंवा जिव्हा असे म्हणतात. तर नंतर दिलेलं आहे त्याचं स्थान जिव्हाग्रवर्ती म्हणजे जिव्हेच्या अग्रभागी. त्याचं स्थान कुठे, जिव्हेच्या अग्रभागी म्हणजे आपले टंग टिप याला आपल्या पूर्ण काय असतात, टेस्ट बर्ड असतात, हे त्यांनी जिव्हाग्रवर्ती असं सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचं स्थान दिलेलं आहे. ज्या ज्ञानेंद्रियाने रसाचे ग्रहण होते त्याला रसनेंद्रिय असे म्हणतात. म्हणजे ज्या ज्ञानेंद्रियाने आपल्याला रस याचं ज्ञान होतं, कुठला रस आहे हे समजतं, म्हणजेच मधुरादी 6 रसांचे ज्ञान होतं. मधुरादी आदी म्हणजेच बाकी राहिलेले 5, मधुर आणि बाकी राहिलेले 5, हे असे एकूण मिळून किती 6 रस आहेत. याचं ज्ञान कशाने होतं, आपल्याला जिव्हा या इंद्रियाने होतं. त्यामुळेच म्हटलेलं आहे, ज्या ज्ञानेंद्रियाने रसाचे ग्रहण होतं म्हणजे रसाचं ज्ञान होतं त्याला रसनेंद्रिय असे म्हणतात. त्याचं स्थान कुठे, जिव्हाग्रवर्ती म्हणजे जिव्हेच्या अग्रभागी किंवा थोडक्यात जिव्हा म्हटलं तरी चालेल. आणि यामुळे काय होतं, मधुरादी 6 रसांचे ज्ञान होतं. म्हणजे मधुरादी 6 रसांचं आपल्याला ज्ञान होतं. तुरट चव असेल तर तुरट चव समजते, डिफरन्स समजतो वेगवेगळ्या रसांमधील, मधुर असेल किंवा तिखट असेल यातलं डिफरन्स समजतं. उत्पत्ती पण सेम दिलेले आहे. इथे जिव्हा आहे म्हणजे इथे काय येणार, इथे जल हे महाभूत येणार. 3 नुसार लिहायचे आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे तसंच कंटिन्यू करायचं. सांख्यनुसार, वैशेषिकांनुसार, नंतर आयुर्वेदानुसार, तिघांनुसार लिहायचे. फक्त अधिक्य कोणत्या महाभूताचे येणार आहे, इथे रस समजतो म्हणजे कुठले येणार आहे, जल महाभूत. आता आपण नेक्स्ट स्लाइड पाहूया. आता लास्ट इंद्रिय कुठलं राहिलं, ज्ञानेंद्रियापैकी लास्ट इंद्रिय कुठलं, त्वक. त्वक म्हणजेच त्वचा किंवा स्किन. श्लोक काय आहे, स्पर्शोपलब्धी साधनम इंद्रियम त्वक सर्व शरीर व्यापी. स्पर्श ज्याने आपल्याला स्पर्शाची उपलब्धी होते किंवा स्पर्श समजतो अशा इंद्रियाला काय म्हणतात, त्वक असे म्हणतात. आणि सर्व शरीर व्यापी हे स्थान दिलेले आहे. म्हणजे स्किन हे आपल्या पूर्ण शरीरावरती पसरलेली आहे, पूर्ण शरीराला त्याने व्यापलेलं आहे. म्हणजे त्वक याचं स्थान काय आहे, सर्व शरीर किंवा संपूर्ण शरीर. म्हणजेच ज्या ज्ञानेंद्रियाने स्पर्शाचे ग्रहण होते त्याला स्पर्शनेंद्रिय असे म्हणतात. आणि त्याचे स्थान कुठे, त्वचा. त्वचा म्हणजेच संपूर्ण शरीर, त्याचे स्थान काय आहे, संपूर्ण शरीर. उत्पत्ती सेम आहे, फक्त त्वक असेल तर इथं अधिक्य कुठल्या महाभूताचं येणार आहे, वायू. वायू हा महाभूताचा अधिक्य येणार आहे. आणि सेम सांख्यनुसार, नंतर आयुर्वेदानुसार, वैशेषिकांनुसार सेम उत्पत्ती क्रम लिहायचा आहे. फक्त अधिक्य कुठला आहे, त्या महाभूताचं अधिक्य लिहायचं. इथे कुठलं महाभूताचं अधिक्य येणार, वायू. कारण स्पर्श कुठल्या महाभूताने समजतो, वायू महाभूताने. आणि इथे 5 ज्ञानेंद्रिये आपण समजून घेतली. आता इथून पुढे आपण काय समजून घेणार आहोत, कर्मेंद्रिये. 5 ज्ञानेंद्रिये झाली, आता 5 कर्मेंद्रिये समजून घेणार आहोत. मग लास्ट एक काय राहते, उभयेंद्रिय. उभयेंद्रिय कोणतं, मन. म्हणून सगळे मिळून किती होतात, 11 इंद्रिये होतात. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 1 उभयेंद्रिये जे की आहे मन. आता आपण नेक्स्ट स्लाइड पाहूया. आतापर्यंत आपण सगळे ज्ञानेंद्रिय पाहिले. आता सेकंड पॉईंट काय आहे, पंचकर्मेंद्रिय. म्हणजे आता आपण कर्मेंद्रिय पाहणार आहोत आणि कर्मेंद्रिये पण 5 आहेत. आता इथे श्लोक दिलेले आहेत, त्यामध्ये सर्व पंचकर्मेंद्रिये येतात. जसं की वाक, पाणीपात, पायुस्थानी, कर्मेंद्रियाण्याहू. म्हणजेच वाक, वाणी, वाकलाच वाणी पण म्हणतात म्हणजे बोलणे. नंतर पाणी म्हणजेच हस्त, जे आपले हाताने आपण वेगवेगळे कर्म करतो म्हणून हस्त. पाद म्हणजेच पाय, लेग्स. आणि नंतर पायू म्हणजेच गुद. आणि
उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. आणि हा श्लोक कोणी दिलेला आहे? सांख्य यांनी हा श्लोक दिलेला आहे. याच्यामध्ये 5 कर्मेंद्रिय येतात. आता हा श्लोक इम्पॉर्टंट आहे म्हणून दिलेला आहे. हा पाठ करायचा आहे जेणेकरून आपले पंचकर्मेंद्रिय हे लक्षात राहणार आहेत. नंतर एकाला आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आधी हा फक्त श्लोक इम्पॉर्टंट आहे आणि हा लर्न करायचा आहे. खाली लिंक दिलेला आहे BMS आयुर्वेदा मॅजिक. हा आपल्या चॅनलची लिंक आहे. तर प्लीज याला सबस्क्राईब करा. आणि मी नवीन असेच तुम्हाला व्हिडिओ बनवत राहील. आणि कुठला टॉपिक समजत नसेल किंवा याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. आणि या नोट्स पाहिजे असतील तर या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत. मी यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर तुम्ही जा आणि जॉईन करा. म्हणजे टेलिग्रामवर तुम्हाला सगळ्या प्रकारचे याचे नोट्स लगेच अवेलेबल होतील. आता आपण नेक्स्ट स्लाईड पाहूया. आता मी इथे एक चार्ट बनवलेला आहे. या लाईन्स व्यवस्थित आलेले नाहीत तर त्याला इग्नोर करा. जे लिहिलेलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर इथे 5 कर्मेंद्रिय लिहिलेले आहेत. आताच आपण श्लोक पाहिला. त्याच्यामध्ये वाक, पाणी, पाद, पायी आणि उपस्थ हे 5 कर्मेंद्रिय त्यांची नाव दिलेली होती. आपण तो श्लोक लर्न केला. आता इथे जे दिलेलं आहे त्यांचं म्हणजे जे कर्मेंद्रिय दिलेले आहे त्यांचं कार्य आणि त्याचाच कार्याचा किंवा जे दिलेलं आहे कार्य त्याचा अर्थ दिलेला आहे ते आपण पाहूया. वाक म्हणजेच वाणी, म्हणजेच जे आपण बोलतोय हे पण एक कर्मेंद्रियच आहे. म्हणजे हे एक कर्म आहे, काम आहे. त्याचंच कार्य काय? वचन म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे? बोलणे. नंतर दुसरं काय आहे? पाणी म्हणजेच हस्त किंवा हात म्हणजेच आदान म्हणजेच देणघेण करणे. हाताने आपण देण्याची किंवा घेण्याची ही क्रिया करतो. तिसरं आहे पाद म्हणजेच पाय, याने गमन करतो. गमन म्हणजेच फिरणे, विहार करणे. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे विहार करतो किंवा गमन करतो किंवा चालतो. याच्यामध्ये कुठलं कर्मेंद्रिय हेल्प करतं? पाद म्हणजेच पाय. चौथा आहे पायू म्हणजेच गुद किंवा मलमार्ग. याने कार्य कोणतं करतं? उत्सर्जन म्हणजे मलमूत्रांचे विसर्जन करायचं, त्यांना शरीराबाहेर टाकणे म्हणजेच मलमूत्रांचे विसर्जन करणे. 5वा आहे उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. याचं कार्य आहे आनंद म्हणजेच याचा अर्थ काय? मैथुन क्रियेद्वारे मिळणारा आनंद. हे सांगण्याची गरज नाही. आता नेक्स्ट स्लाइड पाहूया. आणि हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये सगळे कर्मेंद्रिय, सगळे त्यांची कार्य आणि त्याचा अर्थ पण दिलेला आहे. तर तुम्ही एवढंच केलं तरी तुमचे सगळे कर्मेंद्रिय होऊन जाईल. आणि तो जो पहिल्या स्लाइडमध्ये याच्या आधीच्या स्लाइडमध्ये जो श्लोक दिलता तो एक लर्न करायचा आहे. तो इम्पॉर्टंट आहे. आता या चॅप्टरचा सगळ्यात मेन आणि कोर भाग किंवा इम्पॉर्टंट भाग इंद्रिय पंचपंचक हा आहे. कारण यावर प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन नक्की असतो आणि हे खूप इझी पार्ट आहे. इंद्रिय पंचपंचक, त्यामुळे मी तिथे स्टार करून लिहिलेलं आहे IMP. म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन जर आला या चॅप्टरमधून तर इंद्रिय पंचपंचक यावरच येतो. त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे आपण पाहूया. यालाच इंद्रियांचे पंचपंचकत्व असंही म्हणतात. तर पंचपंचक हे काय आहे? कारण प्रत्येक गोष्ट 5-5 असल्याने त्याला पंचपंचक म्हणतात. जसं खाली आपल्याला श्लोक दिलेला आहे. इह खलु पंचेंद्रियानी पंचेंद्रिय द्रव्यानी पंचेंद्रिय अधिष्ठानानी पंचेंद्रियार्था पंचेंद्रिय बुद्धयो भवन्ति इति उक्तम इंद्रियाधिकारे. हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. हा लर्न करायचा आहे. जेव्हा क्वेश्चन येईल इंद्रिय पंचपंचक त्यावेळेस जर हा श्लोक लिहिलात किंवा हा श्लोक जर पाठ असेल तर तुम्ही लिहिला तर जास्त मार्क्स मिळतील. आणि यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. जसे की प्रत्येक गोष्ट यामध्ये 5-5 सांगितलेले आहे, त्यालाच पंचपंचक म्हणतात. पहिल्या श्लोकच्या लाईनमध्ये काय आहे? पंचेंद्रियानी म्हणजे इंद्रिय किती आहेत? पंच म्हणजेच 5. पंचेंद्रिय द्रव्यांनी द्रव्य किती आहेत? 5. आताच आपण मागे पाहिले पंच इंद्रिय म्हणजे इंद्रिय 5 असतात. पंचेंद्रिय द्रव्यानी म्हणजे द्रव्य पण 5 असतात. द्रव्य कोणते? AVTJP जे आपण ट्रिकने लक्षात ठेवलेले. AVTJP म्हणजे काय? A म्हणजे आकाश, फी म्हणजे वायू, T म्हणजे तेज. AVTJP जे म्हणजे काय? जल आणि P म्हणजे पृथ्वी. नंतर काय दिलेलं आहे? पंचेंद्रिय अधिष्ठानानी म्हणजे त्या इंद्रियांची अधिष्ठानं पण काय आहेत? 5 आहेत. अधिष्ठान म्हणजे त्यांचं स्थान कुठे? प्रत्येक इंद्रियाचं आपण स्थान मागच्या स्लाईडमध्ये प्रत्येक स्लाईडमध्ये त्यांचं स्थान पाहिलं. जसं घ्राण म्हणजे नाक, तर त्याचं स्थान कुठलं? नाक किंवा नासाग्रवर्ती म्हणजे नाकाचं पुढचं टोक, अग्रभाग. नंतर पंचेंद्रियार्था म्हणजे प्रत्येक इंद्रियाचं 5 अर्थ आहेत त्यांचे. पंचेंद्रिय बुद्धयो भवन्ति त्यांच्यानंतर बुद्धी पण किती आहेत? 5 आहेत. यालाच
काय म्हणतात, इंद्रिय पंचपंचक म्हणतात. त्यामुळे हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे, हा लर्न करायचा आहे. आणि जरी क्वेश्चन आला तरी यावरच येतो, त्यामुळे हा खूप खूप इम्पॉर्टंट भाग आहे आणि खूप इझी असा पार्ट आहे. खाली दिलेले आहे BMS आयुर्वेदा मॅजिक, ही आपल्या चॅनलची लिंक आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच तुमच्या फ्रेंड्सला हा चॅनल शेअर करायचा आहे. आणि या स्लाइड्स खूप मी मेहनतीने बनवते, तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आत्ताच आपण श्लोक पाहिला इंद्रिय पंचपंचकचा आणि तो लर्नसुद्धा केला. आणि नसेल केला तर तुम्ही प्लीज तो लर्न करून घ्या किंवा पाठ करून घ्या. आता आपण इंद्रिय पंचपंचक डिटेलमध्ये पाहूया. इथं एका साईडला क्रमांक दिलेले आहेत 1 2 3 4 5 आणि प्रत्येक गोष्ट काय आहे म्हणजे 5 इंद्रिय आहेत, त्याचे द्रव्य पण 5 आहेत, अधिष्ठान पण 5 आहेत आणि त्याचे अर्थ पण 5 आहेत आणि बुद्धीसुद्धा 5 आहेत. त्यामुळे त्याला पंचपंचक असं म्हणतात. म्हणजे इंद्रियाच्या प्रत्येक गोष्टी काय आहेत 5 या नंबरमध्ये आहेत, त्यामुळे त्याला इंद्रिय पंचपंचक म्हणतात. तर पंचेंद्रिय कोणकोणते जे आपण मागच्या काही वेळापूर्वी आपण पाहिले, श्रोत्रेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय. द्रव्य कोणकोणते असतात AVTJP म्हणजेच आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. आप म्हणजे जल. तर तुमच्या हे लक्षात नसेल राहत की इंद्रिय कुठले आहेत, म्हणजे आपल्याला माहीत असतं खूप बेसिक आहे हे, पण लक्षात लवकर येत नाही. आपण ज्यावेळेस एक्झाममध्ये लिहित असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात येत नाही की कुठले इंद्रिय राहिलं. आपल्या तर लक्षात असतं आपल्याला एवढे 5 इंद्रिय माहिती आहेत, पण त्या ठिकाणी आपल्याला डोक्यात येत नाही लवकर. तर तुम्ही AVTJP लक्षात ठेवा. मग त्याच्या साईडला की त्याचे इंद्रिय लिहायचे. A म्हणजे आकाश, AVTJP पाठ असेल मग त्यावरून आपल्याला आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी हे लिहिता येतं. पण आकाश म्हटलं की काय, आकाश म्हणजे पोकळी, तर लगेच श्रोत्रेंद्रिय हे आठवणार. वायू म्हणजेच स्पर्श जाणवतो, त्यामुळे त्याला स्पर्शनेंद्रिय आठवतं. तेज म्हटलं की चक्षुमध्ये काय असतं, तेज महाभूत असतं. आप म्हणजे जल, रसन किंवा जिव्हा, यामुळे आपल्याला रसनेंद्रिय आठवेल. आणि पृथ्वी लास्ट त्यासाठी घ्राणेंद्रिय. त्यामुळे AVTJP हे द्रव्य लक्षात ठेवले तर इंद्रिय लिहिता येतात. नंतर काय आहे पंचेंद्रिय अधिष्ठान, म्हणजे हे इंद्रिय कुठे स्थित आहेत किंवा त्यांचं स्थान कुठं आहे. तर श्रोत्रेंद्रियाचं स्थान कुठे, ऐकणे, दोन्ही कान, त्याचं अधिष्ठान कोणतं, दोन्ही कान. नंतर स्पर्शनेंद्रियचं काय, त्वचा, चक्षुरेंद्रियचं दोन्ही डोळे, रसनेंद्रिय म्हणजे जिव्हा किंवा टंग, घ्राणेंद्रियचं काय आहे, नासिका किंवा नासा. नंतर पंचेंद्रियार्थ अधिष्ठान पाहिले, आता त्यांचे अर्थ पाहायचे. श्रोत्रेंद्रियाचा अर्थ काय आहे, शब्द, म्हणजे श्रोत्रेंद्रिय कशाचं ग्रहण करतो, शब्दाचं ग्रहण करतो. म्हणजे आपण जे बोलतोय कुठलेही शब्द ते ऐकण्याचं काम कोण करतं, श्रोत्रेंद्रिय. स्पर्शनेंद्रिय म्हणजे स्पर्शाचं ग्रहण कोण करतं, स्पर्शनेंद्रिय. रूपाचं ग्रहण कोण करतं, चक्षुरेंद्रिय. रूप म्हणजे ती वस्तू, एखादी तिचा रंग काय आहे, ती कशी दिसते. जसं आपण म्हटलं की हा श्याम वर्णाचा आहे, तर आपल्या चक्षुंनी आपण पाहतोय त्याचा कलर कुठला आहे, त्यामुळे आपल्याला रूप कशाने समजतं, चक्षुरेंद्रिय. नंतर रस, वेगळे मधुरादी 6 रस आहेत ते आपल्याला रसनेंद्रियाने समजतात. आणि नंतर घ्राणेंद्रियचा काय, गंध, गंध म्हणजे सुगंध आहे की दुर्गंध आहे, हे कशाने समजतं, घ्राणेंद्रियाने. म्हणजे याचे अर्थ पण झाले. आता पंचेंद्रिय बुद्धी म्हणजे त्यांची बुद्धी, तर जे इंद्रिय दिले त्याला फक्त पुढे बुद्धी लावलं की पंचेंद्रिय बुद्धी होते. म्हणजे श्रोत्रेंद्रियाची श्रोत्रबुद्धी, स्पर्शनेंद्रियाची स्पर्शबुद्धी, चक्षुरेंद्रियाची चक्षुबुद्धी आणि रसनेंद्रियाची रसनबुद्धी. लास्ट घ्राणेंद्रिय त्याची घ्राणबुद्धी. बुद्धी म्हणजेच काय, नॉलेज. श्रोत्रेंद्रियाचं नॉलेज जे त्याला भेटेल त्याला काय म्हणतात, एक बुद्धी तयार झाली, म्हणजे श्रोत्रबुद्धी. स्पर्शनेंद्रियाची कुठली, स्पर्शबुद्धी, चक्षुरेंद्रिय चक्षुबुद्धी, असेच खाली पण घ्राणबुद्धीपर्यंत. तर हे 5 झाले, इंद्रिय, द्रव्य, अधिष्ठान, अर्थ आणि बुद्धी. हे पण किती, 5 आहेत. पुन्हा प्रत्येक इंद्रिय 5, त्याचे द्रव्य 5, त्याचे अधिष्ठान 5, त्याचे अर्थ 5 आणि त्याची बुद्धी 5. यालाच इंद्रिय पंचपंचक म्हणतात. आणि हे सगळ्यात इझी टॉपिक आहे आणि क्वेश्चन आला तर इंद्रिय पंचपंचक यावरच येतो. त्यामुळे हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन आला तर यावरच येणार आहे. आता आपण इंद्रिय पंचपंचक पाहिलं. आता लास्ट टॉपिक आहे वृत्तीनाम, इंद्रिय वृत्तीनाम. तर हे पण इम्पॉर्टंट आहे, आला तर यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. आणि याचा श्लोक आहे, रूपादिषु पंचानाम आलोचन मात्र भिष्यते वचनादान विहरणोत्सर्गान नंदाश्च पंचानाम. म्हणजेच याच्यामध्ये पण सगळे जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत,
त्यांचं कर्म दिलेलं आहे, म्हणजे की वचन हे कोणाचं कर्म आहे, वाणी, म्हणजे थोडक्यात कर्म किंवा त्याचा अर्थ म्हटलं तरी चालेल. आदान हे कोणाचे, हस्त, हस्ताने आदान केलं जातं, म्हणजे देणघेण केली जाते. विहरण म्हणजेच गमन किंवा इकडे तिकडे फिरणे कोण करतं, पाद, पाद म्हणजे आपले पाय. उत्सर्जन कोणाद्वारे केलं जातं, पायूद्वारे, पायू म्हणजेच गुद. आणि आनंद, आनंदश्च लिहिले ते, आनंद हे कशाचं अर्थ आहे किंवा कशाचं कर्म आहे, तर हे कर्म आहे, हे कर्म आहे उपस्थ याचं. पंचानाम हे सगळे 5 नामं झाले. आता हाच याचा अर्थ आहे श्लोकचा. वरती जी लाईन दिलेली आहे, रूपादिषु पंचानाम आलोचन मात्र भिष्यते, आणि खाली दिलेले आहे वचनादान विहरणोत्सर्गा आनंदश्च पंचानाम. हा श्लोक इम्पॉर्टंट आहे आणि हा सुद्धा लर्न करायचा आहे. मी जेवढे श्लोक सांगते तेवढेच लर्न करायचे आहेत. तर आता आपण प्रत्येकाची वृत्ती पाहणार आहोत, म्हणजे इंद्रिय वृत्तीनाम वर्णन, म्हणजे त्याचं आपण वर्णन करणार आहोत. वृत्ती म्हणजेच काय, तर कर्म. प्रत्येक इंद्रियाचं म्हणजे ज्ञानेंद्रियाचं पण आणि कर्मेंद्रियाचं पण आपण काय पाहणार आहोत, त्याची वृत्ती पाहणार आहोत. वृत्ती म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ किंवा त्याचं कर्म काय आहे हे पाहणार आहोत. तर आधी आपण ज्ञानेंद्रिय घेणार आहोत आणि नंतर कर्मेंद्रिय, म्हणजे प्रत्येकाची आपण काय पाहणार आहोत, वृत्ती. ज्ञानेंद्रियाची पण वृत्ती पाहणार आहोत आणि कर्मेंद्रियाची पण वृत्ती पाहणार आहोत. आता पहिला आपण ज्ञानेंद्रियाची वृत्ती पाहूया. तर आता क्रमांक दिलेले तिकडे 1 2 3 4 5. ज्ञानेंद्रिय किती आहेत, 5 आहेत. पंच ज्ञानेंद्रिय त्याला म्हणतात. कोणते, श्रोत्रेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय. हे आता आपले इतके वेळा झाले की आपलं हे पाठ झालं असेल. आणि त्याची वृत्ती म्हणजे त्याचा अर्थ म्हणजेच वृत्ती म्हणतात आणि त्याचंच आपण वर्णन करतोय, यालाच इंद्रिय वृत्तीनाम वर्णनम असं म्हणतात. क्वेश्चन आला तर यावर पण येऊ शकतो आणि हे पण खूप इझी आहे. त्याचा अर्थ म्हणजेच वृत्ती लिहायची आहे. श्रोत्रेंद्रियाची वृत्ती काय, शब्द. स्पर्शनेंद्रियाची स्पर्श, चक्षुरेंद्रियाची रूप, रसनेंद्रियाची रस आणि घ्राणेंद्रियाची गंध, म्हणजे ते कशाचं ग्रहण करतात हीच त्याची वृत्ती आहे. श्रोत्रेंद्रिय हे शब्दाचं ग्रहण करतात, स्पर्श याचं ग्रहण स्पर्शनेंद्रिय करतात, रूपाचं ग्रहण चक्षु करतात आणि रसाचं ग्रहण रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय. तर हे ज्ञानेंद्रियाचं पाहिलं. आता असंच आपण कर्मेंद्रियाची पण वृत्ती पाहणार आहोत. आता आपण ज्ञानेंद्रिय पाहिले. आता कर्मेंद्रिय हे पण किती आहेत, 5, म्हणून याला काय म्हणतात, पंचकर्मेंद्रिय असं म्हणतात. 1 2 3 4 5 हे काय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. पहिलं काय, वागेंद्रिय, दुसरं पाणींद्रिय, तिसरं पादेंद्रिय, चौथं पायुंद्रिय आणि 5वं उपस्थ इंद्रिय. तर याची वृत्ती म्हणजेच याचा अर्थ, जे याचं काम करतात किंवा कर्म करतात. जसं वागेंद्रिय कोणतं काम करतात, वचन, वचन म्हणजेच बोलणे. याचं काम कोण करतं, वाणी, वाणी म्हणजेच वागेंद्रिय. दुसरं पाणींद्रिय, पाणी म्हणजे काय, हस्त, हस्त काय करतात, आदान याचं काम करतात, म्हणजे देण घेण्याचं काम कोण करतं, पाणी. पादेंद्रिय, पाद म्हणजे पाय, याने आपण काय करतो, विहरण किंवा गमन. पायुंद्रिय म्हणजेच गुद, याने काय करतो आपण, मलाचं उत्सर्जन करतो, मलाला शरीराबाहेर टाकण्याची क्रिया म्हणजेच मल उत्सर्जन. उपस्थ इंद्रिय, याने आनंद मिळतो. आता आपण पुढची स्लाइड पाहूया. आता त्रयोदशकरण हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी इथे पण IMP केलेला आहे, म्हणजे आला तर यावर पण क्वेश्चन येऊ शकतो, चान्सेस आहेत, त्यामुळे इथे पण मी IMP केलेला आहे. त्रयोदश म्हणजे काय, 13. आत्ताच आपण पाहिले पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, एकूण किती झाले, 10. हे काय आहेत, बाह्यकरण. आणि 3 आहेत MBA. नंतर समजेल तुम्हाला MBA काय आहे, ही ट्रिक आहे MBA लक्षात ठेवण्याची. MBA म्हणजेच मन, बुद्धी आणि अहंकार, हे 3 काय आहेत, अंतकरण. म्हणजेच बाह्यकरण 10 आणि अंतकरण 3, एकूण मिळून किती झाले, त्रयोदश म्हणजे 13. हे असे एक करण आहे ज्याचं आपण आता वर्णन करणार आहोत. बाह्यकरणामध्ये कोण कोण येतं, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्यांचं कर्म दिलेलं आहे. पंचज्ञानेंद्रियाचं कर्म काय आहे, प्रकाशन, कुठली गोष्ट प्रकट करणे, आणि पंचकर्मेंद्रियाचं आहरण. दुसरा जो टाईप आहे बाह्यकरण आणि अंतकरण, अंतकरणाचं काम काय आहे, धारण करणे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मन घेतलं, मन कुठलाही विचार धारण करणं हे मनाचं काम आहे. तसंच बाह्य कारणे ही अंतकरणाच्या विषयांना प्रकट करतात. म्हणजेच काय, आपण एखादा विचार केला आहे पण तो सातत्यात किंवा आपल्याला करण्यासाठी किंवा प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणाची गरज आहे, पंचज्ञानेंद्रियाची. म्हणजेच कोणाच्या मार्फत हे काम करतात, अंतकरणाच्या मार्फत कोण काम करते, बाह्यकरण करते. म्हणजे एखादा विचार केला, हे काम करायचे असं मनाने जर ठरवलं तर ते काम करणं किंवा प्रत्यक्षात काम ते करणं कोण करणार आहे, पंचज्ञानेंद्रिय किंवा पंचकर्मेंद्रिय हे करणार आहेत. म्हणून इथे लाईन दिलेली आहे, बाह्य कारणे ही अंतकरणाच्या विषयांना प्रकट करतात.
म्हणजे अंतःकरणाच्या विषयांना कोण प्रगट करतं? बाह्यकारणे. त्यामुळे बाह्यकरण काय? वर्तमान यामध्ये फक्त प्रेझेंट असतं. म्हणजेच कसं, जर आपण एखादं काम करतोय तर ते फक्त वर्तमान काळात करतोय. म्हणजे पंचकर्मेंद्रिय याचं एक्झाम्पल घेतलं, हस्त, मी पेन उचलते, हे काम काय फक्त वर्तमान काळात होतंय. पण अंतःकरणात कसं, मन हे भूतकाळाचा पण विचार करतं, भविष्यकाळाचा पण आणि वर्तमान काळाचं पण. म्हणजे अंतःकरण हे तिन्ही काळामध्ये प्रेझेंट असतं, भूत, भविष्य, वर्तमान. पण बाह्यकरण कसं, फक्त वर्तमान काळामध्ये. म्हणून इथे त्रयोदशीकरणाचं कसं डिवायडेशन केलेलं आहे, बाह्यकरण, अंतःकरण. बाह्यकरणामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आणि अंतःकरणामध्ये 3 MBA. M म्हणजे मन, B म्हणजे बुद्धी आणि A म्हणजे अहंकार. आता ते आपण पुढे पाहूया. आता आपण त्रयोदशीकरण पाहिलं काय आहे. म्हणजे त्रयोदश म्हणजे काय, 13. तर इथे डिवायडेशन दिलेलं आहे. दश काय आहेत, म्हणजे 10 काय आहेत बाह्यकरण आणि 3 काय आहेत अंतःकरण. त्याला त्रिविध अंतःकरण म्हणतात, मन, बुद्धी आणि अहंकार. इथे लक्षात ठेवण्यासाठी MBA ही ट्रिक बनवलेली आहे. जसं डिग्री असते MBAची डिग्री, यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. M म्हणजे मन, B म्हणजे बुद्धी आणि A म्हणजे अहंकार. यांना काय म्हणतात, त्रिविध अंतःकरण. आणि दश बाह्यकरण आहेत. दश बाह्यकरण याच्यामध्ये कोण कोण येतं, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. तर ज्ञानेंद्रिय कुठले कुठले आहेत, कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि घ्राण. आणि कर्मेंद्रिय कोणकोणते आहेत, वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. हे 5 कर्मेंद्रिय आहेत. तर एकूण किती झाले, दश बाह्यकरण आणि त्रिविध अंतःकरण एकूण मिळून किती झाले, 13. त्यालाच म्हणतात त्रयोदशकरण. ठीक आहे. तर हा चार्ट पण इम्पॉर्टंट आहे. हे डिवायडेशन तुम्ही लक्षात ठेवा. इथे ट्रिक पण दिलेले आहे. जिथे ट्रिकची गरज आहे किंवा लक्षात ठेवण्याची गरज आहे तिथे मी ट्रिक पण बनवलेले आहेत. तसेच या नोट्स कलरफुल बनवलेले आहेत, ज्याने की तुम्हाला बोर नाही हवं किंवा ॲट्रॅक्टिव्ह वाटावं, तुम्हाला वाचण्यासाठी हे ॲट्रॅक्टिव्ह वाटावं, यासाठी या नोट्स अशा बनवलेल्या आहेत. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हे नोट्स पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा. मी तिथे सर्व प्रकारच्या नोट्स अपलोड करते. तसंच तुम्हाला यातलं काही समजत नसेल किंवा कुठे डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या सब्जेक्टच्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरती नोट्स पाहिजे आहे. आता आपण पाहिलं त्रयोदशीकरण. म्हणजे त्याचं डिवायडेशन कसं आहे, बाह्य 10 आहेत आणि त्रिविध काय आहेत, अंतःकरण. म्हणजे एकूण किती झाले, 13 झाले. ठीक आहे. 13मध्ये 3 काय आहेत, MBA ही ट्रिक दिलेली होती मी. M म्हणजे काय, मन, B म्हणजे बुद्धी, A म्हणजे अहंकार. हे काय झाले, 13 त्रिविध अंतःकरण झाले. तर याच्यात बाह्यकरण आणि अंतःकरणामध्ये पण अंतःकरण का श्रेष्ठ आहे किंवा काय इम्पॉर्टंट आहे, त्रयोदशीकरणात अंतःकरणाचे महत्त्व त्यासाठीच इथे दिलेलं आहे. MBA यांना त्रिविध अंतःकरण म्हणतात. आपण पाहिलं, M म्हणजे मन, B म्हणजे बुद्धी, A म्हणजे अहंकार. या तिघांना मिळून काय म्हणतात, त्रिविध अंतःकरण म्हणतात. आता त्रिविध अंतःकरण बाह्यदश इंद्रियांच्या सहाय्याने सर्व विषयांचे ग्रहण करतात. कारण आपल्याला माहिती आहे बुद्धी, मन आणि अहंकार हे अंतःकरण आहेत आणि जे बाह्य काय आहेत, पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय. आता आपण कुठलीही गोष्ट समजा मनाने कुठला विचार केला तर प्रत्यक्षात कोण करतं ते काम, प्रत्यक्षात कोण करणारे, कर्मेंद्रिय करणार. म्हणजे समजा मी एखादा विचार केला मनामध्ये की मला पेन उचलायचा आहे, पण माझे हस्त म्हणजे माझं कर्मेंद्रिय काय काम करणार, ते पेन उचलण्याचं काम करणार. पण इथे इम्पॉर्टंट कोण आहे, जोपर्यंत अंतःकरण आदेश देत नाही तोपर्यंत बाह्यकरण कुठलेही काम करणार नाहीत. त्यामुळे कोण श्रेष्ठ आहे, अंतःकरण हे श्रेष्ठ आहे. म्हणजेच त्रिविध. तसंच बाहेरच्या एखाद्या विषयाचं ग्रहण करण्याचं काम कोण करणार, मन करणारा. त्यामुळे मनाला जोपर्यंत समजत नाही किंवा मन जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत बाह्यकरण हे काम करणार नाहीत. त्यामुळे त्रिविध अंतःकरण श्रेष्ठ आहे. आणि इथे खाली दिलेले आहे BMS आयुर्वेदा मॅजिक ही आपल्या चॅनलची लिंक आहे. प्लीज 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 याला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपला पूर्ण चॅप्टर टीच करून झालेला आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. जो टेलिग्राम चॅनलची लिंक मी यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन एकदा चेक करा. तिथे सगळ्या प्रकारचे मी नोट्स टाकते, त्याचे PDF बनवून टाकते आणि तुम्हाला इतकं साध्या सोप्या भाषेमध्ये नोट्स तयार करते. तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला सांगा, या चॅनलबद्दल इन्फॉर्मेशन द्या आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आपला चॅनल आहे BMS आयुर्वेदा मॅजिक. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. आता तुम्ही याच्या नोट्स पहा, एकदा रिव्हिजन करा आणि काही जर नसेल समजलं, काही कुठे डाऊट असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा. तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.